नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राज्य सरकारच्या 2 तालुक्यासाठी एक उपविभागीय कार्यालय. या धोरणानुसार तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यासाठी स्वतंत्र तासगाव उपविभागीय प्रांत कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. प्रस्तावाला लवकरच मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली आहे. प्रस्तावाला लवकरच मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली असल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली. त्यांनी गुरुवारी मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तासगाव उपविभागाच्या प्रस्तावाबाबत पाठपुरावा केला. आर पाटील यांची तासगाव आणि कवठे महांकाळ या 2 तालुक्याचे प्रशासकीय एकत्रीकरण करण्याची संकल्पना होती. त्यानुसार 2010 मध्ये महसूल व वन विभागाने तासगाव उपविभाग निर्मितीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र काही कारणामुळे हा प्रस्ताव पुढे सरकला नाही. सध्या दोन्ही तालुक्याच्या प्रशासकीय कारभार मिरज उपविभागीय कार्यालयामार्फत चालतो. परिणामी जमीन विषयक खटले, विविध दाखले आणि इतर प्रशासकीय कामासाठी नागरिकांना नाहक मिरजेला जावं लागतं. राज्य सरकारने 2 तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालयांची भूमिका स्वीकारल्यानंतर सांगली जिल्ह्यात कडेगाव आणि जत येथे नवीन कार्यालय सुरू करण्यात आली. त्याच धर्तीवर तासगाव कवठे महांकाळसाठी स्वतंत्र कार्यालयाची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील 129 गावातील नागरिकांना सर्व प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून मिरजला होणाऱ्या फेऱ्यांपासून मोठा दिलासा मिळणार आहे.